नंदुरबार जिल्लाમાં મેડમ હિના ગાવિત નીવડી આલ્યા છે. કોની ફરજા નીવડી અને આદિવાસીનો સરકાર ટિકિટમાં નીવડી આલ્યા છે. तुला लाज वाटू જોઈએ. हिनाताई गावित. मणिपूर प्रकरणात तुम्ही दिल्लीच्या आपल्या नेत्यांना खुश करण्यासाठी किती पळपुटेपणा केलाय हे पूर्ण जिल्ह्याला माहिती आहे. ताई, मणिपूरसारखी घटना पत्रकार परिषद घेऊन निषेध व्यक्त करण्यासारखी नव्हती. या घटनेच्या निषेधार्थ रस्त्यावर उतरणं गरजेचं होतं. जेव्हा 9 ऑगस्ट रोजी नंदुरबार जिल्ह्यातील लाखो आदिवासी बांधव या घटनेचा निषेध करण्यासाठी रस्त्यावर उतरले, त्या आंदोलनात माजी मंत्री ॲडव्होकेट के.सी. पाडवी सहभागी झाले होते. तेव्हा आपण कुठे होतात? खासदाराचं काम हे घरी बसून पत्रकार परिषदेत बोलणं नसतं, तर संसदेत आवाज उठवणं असतं. मग तुम्ही लोकसभेत या प्रश्नांवर का बोलला नाहीत? राष्ट्रीय स्तरावर पत्रकार परिषदा का घेतल्या नाहीत? स्वतःला भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्या म्हणवणाऱ्या हिना गावित यांनी दिल्लीत या घटनेचा निषेध केला आहे का? 9 ऑगस्ट विश्व आदिवासी दिवसाच्या दिवशी जिल्ह्यातल्या हजारो आदिवासी बांधव मणिपूरमधल्या अन्यायग्रस्त महिलांसाठी आक्रोश करत असताना आपण बंगल्यात एसीत बसून काय करत होतात, हाही प्रश्न आज इथला आदिवासी विचारतो. ताई, आपण अनेक संसदेतल्या व्हिडिओ क्लिप व्हायरल करता, पण मणिपूरच्या घटनेवरचाच आपला आवाज का बंद होता? आपण भाजपच्या पाठीशी होता का? असाही प्रश्न आदिवासी समाज विचारतोय. आपल्याला समाज प्रथम होता की पक्ष? असाही प्रश्न आज या आदिवासी तरुणाला पडलाय. ताई, आम्हाला मायमाऊलींच्या प्रश्नांची जाण आहे. आम्ही महिलांचा नेहमी सन्मान केलाय. नंदुरबारच्या महिला रुग्णालयाचा प्रश्न विजयकुमार गावित साहेब असतील किंवा तुम्ही असाल, 30 वर्षात काम पूर्ण करू शकला नाही, तेच काम कोविड काळात तत्कालीन आदिवासी विकास मंत्री के.सी. पाडवी साहेबांनी पूर्ण केलंय. आम्ही राजकारण करताना कधीही भेदभाव केला नाही. ताई, तुम्ही विसरला असाल किंवा तुमचे कार्यकर्ते विसरले असतील, महिला रुग्णालयाच्या उद्घाटनाला सन्मानपूर्वक तुम्हाला बोलावलं होतं. ताई, एसी रूममध्ये पत्रकार परिषद घेण्यापेक्षा रस्त्यावर उतरून या घटनेचा निषेध करणं महत्त्वाचं होतं. म्हणून आदरणीय पाडवी साहेब पूर्ण नंदुरबार शहरातून निघालेल्या निषेध मोर्चामध्ये पायी चालत जिल्हाधिकारी कार्यालयावर गेले होते. तेव्हा तुम्ही बाप बेटी कुठं होतात, हाही प्रश्न आता आमच्या समोर आहे. ताई, तुम्ही महिला सक्षमीकरणाच्या गोष्टी करता, पण अहो ताई, जिल्हा निर्मितीनंतर कधीही मिळाल्या नव्हत्या तितक्या रुग्णवाहिका कोविड काळात आदरणीय पाडवी साहेबांनी दिल्यात. मात्र आपल्या भगिनी जिल्हा परिषद अध्यक्ष असतानाही साध्या त्या रुग्णवाहिकांचा मेंटेनन्स करू शकल्या नाहीत. ही दुर्दैवाची गोष्ट आहे. आदिवासींच्या माथा भडकवण्याच्या गोष्टी करणाऱ्या ताई मणिपूरच्या घटनेत लोकसभेत चूप होत्या. याचं उत्तर द्या. बोला ताई, बोला. 9 ऑगस्ट विश्व आदिवासी दिवस आहे, त्याला पर्याय म्हणून आपण जनजाती गौरव दिवसाचा कार्यक्रम नंदुरबारात का घेतला? तुम्हाला आदिवासी शब्द मंजूर नाही का? की तुम्हाला आदिवासी शब्दाशी काही वावगा आहे? पक्षाची भूमिका लोकसभेत तुम्ही ज्या पद्धतीनं बोलता त्या पद्धतीनं तुम्ही आदिवासींच्या कोणत्या प्रश्नावर लोकसभेत बोललात का? ताई, आदिवासी समाज हा जागरूक झालेला आहे. तरुणांना काय खरं काय खोटं हे कळतं. त्यामुळं आपल्याला स्पष्टीकरण देण्याची वेळ आली. हेच यामागची आपली समाजविरोधी भूमिका असल्याचं स्पष्ट होतंय.